कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत. आपण यामध्ये केक बनवलेला आहे, परंतु यासाठी आपण साखर वापरलेली नाही, मैदा वापरलेला नाही, अंडी वापरलेली नाहीत, शिवाय ओव्हनचाही वापर केलेला नाही. तर पूर्वीच्या काळी लोकांचा जो सकस आहार असायचा, जे घटक वापरून ते पदार्थ बनवायचे, तेच घटक वापरून आपण हा केक बनवलेला आहे. यासाठी आपण मोड आलेल्या तृणधान्यांचा उपयोग केलेला आहे. तर अतिशय हेल्दी असा हा तृणधान्यापासून बनवलेला केक कसा बनवायचा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हा केक बनवण्यासाठी मी हे तृणधान्य वापरलेले आहेत. चला पाहूया ही कोणकोणती तृणधान्य आहेत. यालाच मिलेट्स असंही म्हणतात. तर हे आहे नाचणी, ही आहे बाजरी, हे आहेत खपली गहू, हे आहे राळं, वरई आणि हा राजगिरा आहे. तर अतिशय हेल्दी असे हे घटक आपण 5 ते 6 तास हे पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घातले होते. आता यातील आपण पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कापडामध्ये हे सर्व घटक जे आहेत हे असे बांधून आपण पूर्ण रात्रभर असे ठेवायचे आहेत. म्हणजे याला मोड चांगले येतात. अशा सर्व हे घटक आपण धुवून स्वच्छ असे बांधून ठेवले होते. तर पाहू शकता या सर्व घटकांना किती छान असे मोड आलेले आहेत. एकदम बारीक असे मोड आलेले आहेत. आता हे मोड आल्यामुळे हे जे तृणधान्य आहेत हे अतिशय पौष्टिक बनतात. आता हे सर्व आपण उन्हामध्ये चांगले वाळवण्यासाठी पसरायचे आहेत. एका दिवसामध्ये छान असे हे सुकले जातात. जर ऊन नसेल तर तुम्ही सावलीमध्ये सुकवले तरी चालेल. मग 1 ते 2 दिवस चांगले सावलीमध्ये सुकवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी चांगल्या उन्हामध्ये हे सुकवून घेतलेले आहेत. त्यामुळे एका दिवसामध्ये हे छान असे सुकलेले आहेत. आता हे पूर्णपणे सुकल्यानंतर हे मी घरीच याचं पीठ बनवलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे पूर्वीच्या काळी बायका असं घरामध्येच हे पीठ बनवायच्या आणि त्याच्याच चपाती, भाकरी बनवायच्या. त्यामुळे त्या अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशा होत्या. तर याच पद्धतीने मी हे पीठ घरीच बनवलेलं आहे. शक्य नसेल तर तुम्ही गिरणीतून किंवा मिक्सरमधून दळून आणलं तरी चालेल. या ठिकाणी आपलं आता हे मिलेट्सचं पीठ तयार झालेलं आहे. एका चाळणीने आपण चाळून हे पीठ आपण तयार ठेवायचं आहे. यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. आता आपण फक्त केक कसा बनवायचा आहे हे पाहूयात. तर एक बॉल्स घेतलेला आहे. यामध्ये मेजरमेंटच्या कपाने आपण अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे. जी हेल्दी पावडर आहे. सेंद्रिय गुळाची जी पावडर असते ती या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच कपाने अर्धा कप तूप या ठिकाणी गरम करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही तूप किंवा तेल वापरलं तरी चालेल किंवा लोणी वापरलं तरी चालेल. त्याच कपाने 1 कप या ठिकाणी गरम दूध वापरायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये कोणत्याही ब्रँडची 1 टेबलस्पून इन्स्टंट कॉफी वापरायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता मी फक्त पौराणिक घटकांना आधुनिकतेचं रूप दिलेलं आहे. कारण अगदी पूर्ण तसेच घटक वापरले तर ते आवडीनं मुलं वगैरे खाणार नाहीत. यासाठी या ठिकाणी मी चॉकलेट फ्लेवर येण्यासाठी या ठिकाणी इथे चॉकलेटचा इसेन्स वापरलेला आहे. आता जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स वगैरे वापरलं तरी चालेल. ते पण अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेलची आणि जायफळची पूड 1 टेबलस्पून वापरायची आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी हा चॉकलेट इसेन्स पाव चमचा वापरलेला आहे. आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे. फेटत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एकाच डायरेक्शनमध्ये असं हे फेटायचं आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आता आपण जे पीठ चाळूनच ठेवलं होतं मिलेट्सचं घरी बनवलेलं, हे मेजरमेंटच्या कपाने 1 कप घ्यायचं आहे.
त्याच कपाने आपण पाव कप कोको पावडर घ्यायची आहे. 1 टेबलस्पून या ठिकाणी बेकिंग पावडर घ्यायची आहे. अर्धा टेबलस्पून खायचा सोडा घ्यायचा आहे, बेकिंग सोडा. आणि हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा हे चाळणीने चाळून घ्यायचं. चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. 2 ते 3 वेळा चाळलं गेलं म्हणजे छान असा आपला हा केक फुलून येतो. हल्लीच्या काळात सर्वांनाच फास्ट फूड खायला आवडत आहे. पिझ्झा, बर्गर खायला काही हरकत नाही. परंतु यामध्ये आपण जे घटक वापरणार आहोत ते हेल्दी आहेत का हे नक्की पाहावे. यासाठीच आपण असे पूर्वीच्या काळी जे हेल्दी घटक वापरायचे ते घटक वापरून जर आपण असे घरच्या घरी पदार्थ बनवून मुलांना खायला दिले तर नक्कीच आपल्या मुलांची पण हेल्थ चांगली राहील. आता यासाठी आपण केक बनवण्यासाठी तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर ते वापरलं तरी चालेल. परंतु अगदी सिंपल पद्धतीने आपण कोणत्याही प्रकारचा असा डब्बा घेतला गोल तरी चालेल किंवा पातेलं वगैरे असते स्टीलचं अगदी अशा गोल आकाराचं तर ते घेतलं तरी चालेल. याला सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे. याच्यावरून आपण जो मिलेटचं पीठ बनवलेलं आहे तेच थोडंसं भुरभुरायचं आहे आणि सर्व बाजूने असं फिरवून घ्यायचं आहे. यामुळे आपला केक आहे तो चिकटणार नाही. आता हे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं हे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये आपण हे पीठ जे चाळून ठेवलेलं आहे हे यामध्ये आता मिक्स करायचं आहे. फक्त याच्या गुठळ्या बनणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे. आणि हे व्यवस्थित आता हे छान एकाच डायरेक्शनमधून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं कष्टाचं काम किंवा वेळ खाऊ वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलं मिश्रण तरी चालेल. या पद्धतीनं आपलं हे मिश्रण आता असं तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जास्त पण अगदी हे परफेक्ट आपण मोजून घेतलेलं ना की एका कपानेच मोजून घेतलं सर्व साहित्य म्हणजे अगदी असं व्यवस्थित परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार होतं. आता हे मिश्रण आपण जो डब्याला पीठ वगैरे लावून घेतलेलं आहे यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे तयार झालं पाहिजे. आता व्यवस्थित हा डबा थोडासा हलवायचा आहे म्हणजे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित पसरलं जाईल. आता गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवायची आहे किंवा पातेलं काही तुम्ही ठेवू शकता. आणि यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती जरी हा डब्बा ठेवला तरी चालेल किंवा अशा प्रकारे मीठ वापरलं तरी चालेल. हे मी वापरलेलंच आधी वापरलेलं मीठ तेच ठेवलेलं शिल्लक असतं तेच मीठ वापरत आहे. प्रत्येक वेळी मीठ वाया जाऊ द्यायचं नाही. एकदा वापरलेल्या मिठाचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो. फुटाणे बनवण्यासाठी शेंगदाणे भाजण्यासाठी सुद्धा हे मीठ पुन्हा वापरलं तरी चालेल. तर एकदा वापरलं मीठ की आपण हे थंड करून पुन्हा पॅक बंद करून ठेवायचं म्हणजे आपल्याला असं याचं रियूज करता येतं. आता वरून याला पॅक बंद असं झाकण लावायचं आहे जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही पूर्ण पॅक होईल. अगदी अर्धा तास आपण हे अजिबात उघडायचं नाही. मंद आचेवरतीच पाहू शकता आपला केक अर्ध्यात पाऊण तासामध्ये छान असा आता फुलून आलेला आहे शिजलेला आहे. सुरीच्या साहाय्याने आपण पाहायचं आहे सुरीला चिकटला नाही तर आपला केक तयार झालेला आहे समजायचं. आता थंड झाल्यानंतर हा साईडनं असा सोडवून घ्यायचा केक म्हणजे अगदी न मोडता हा व्यवस्थित निघला जातो. आता काढत असताना हा केक आपण वरून एक प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटवरती हा डबा असा पालथा घातला म्हणजे न फुटता आपला हा केक व्यवस्थित निघतो. तर या ठिकाणी आपला पाहू शकता केक छान असा आपला निघालेला आहे. आता हा केक आपण व्यवस्थित नीट सरळ करायचा आहे आणि जो पलटी टाकल्यामुळे पलटा झाला होता तो सरळ करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. थोडीशी कॅडबरी आपण वितळवून घ्यायची आणि ही याला अशी पसरून लावायची आहे आणि याच्यावरून आपल्याला आवडीप्रमाणे आपण हा केक सजवायचा आहे. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट चिप्स वापरून हा केक सजवू शकता. आता हा ऑप्शनल आहे. तुम्ही सजवलं तरी फक्त मुलांना आकर्षक वाटेल आणि ते आवडीने खातील आणि दिसायलाही खूप आकर्षक दिसेल म्हणून हा चॉकलेट चिप्सनी सजवायचा आहे. अन्यथा तो आहे असाच आपण खाल्ला तरी चालेल.
अतिशय हेल्दी आणि टेस्टी पण तितकाच आहे. तर नक्की अशा प्रकारचा केक तुम्ही बनवून पहा. अशा प्रकारचं हेल्दी पीठ आपण एकदा बनवून घरी ठेवलं म्हणजे याच्यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. आणि हे हेल्दी पण आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, आपल्या घरातील सर्व मंडळींच्या आरोग्यासाठी, वयस्कर व्यक्तींसाठी. यामुळं नक्की अशा जे आपण पहिल्यातले लोक वापरायचे ते घटक वापरून, मिलेटचा वापर करून नक्की आपल्या आहारामध्ये याचा समावेश करा. पाहू शकता किती सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.